नमस्ते मित्रांनो. मागच्या भागात आपण पाहिलं होतं, वेनकिंग उपचार करण्यास मनाई करते. ती म्हणते, तुझं काय होणार? यावर वी काही बोलत नाही. पण वेनकिंगला खूप वाईट वाटते. ती म्हणते, या उपायाची 50%च सक्सेस होण्याचे चान्सेस आहे. वी हसून म्हणतो, 50% ओके आहे. अर्धी तर होप आहे ना सक्सेस होण्याची. हे ऐकून वेनकिंग खूप हॅपी होतो. चला, जियांगचा मुलगा आता वाचणार. पण वी खूप निराश होतो आणि वेनकिंगला थँक्यू म्हणून तिथून निघून जातो. वेनकिंगला फार वाईट वाटते. ती दयनीय अवस्थेत त्याच्याकडे पाहते. सीन चेंज होतो. वीला जंगलात उडताना दाखवतात. तो उडून एका कोंबडीला पकडतो. त्याला तिथे कुणी असण्याचा भास होतो. तो शोधायला लागतो तर त्याला तिथे सोंगलन दिसतो. आपल्याला फ्लॅशबॅक दाखवतात जिथे ते सोंगलनला आणि सिचेनला बाय करताना दिसतात. वी विचार करतो, याच्या डोळ्याला काय झालं आणि हा इथे काय करतोय? तो त्याला वेनकिंगकडे घेऊन येतो आणि वेनकिंग त्याच्यावर उपचार करते. ताई त्याच्यासाठी औषध घेऊन येते. वी ताईच्या हातचे औषध घेऊन म्हणतो, हे मला दे आणि तू आराम कर. ताई म्हणते, मी बरी आहे. आता तो उठला का? वी म्हणतो, हो, तो आत्ताच उठला. मिस वेन त्याच्या जखमांचं निरीक्षण करत आहे. वेनकिंगला विचारतो, सर्व बरोबर आहे ना? वेनकिंग म्हणते, हो, पण काळजी करू नका, तो काही दिवसात ठीक होणार. वी सोंगलनला औषध देतो. भावा सोंगलन, ही औषध पी. सोंगलन म्हणतो, वीच्या मुला, मी कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं की तू मला इथे मिळणार. वी म्हणतो, मला पण तुला विचारायचं आहे की तू इथे कसा? ही जखम तुला कोणी दिली? सोंगलन औषध पिता पिता टेबलवर ठेवतो आणि आपबीती सांगतो, ज्या दिवशी आम्ही तुमच्यापासून दूर झालो, मी आणि शिचेन सोबत प्रवास केला. पण मी काही महिन्याआधी स्नो व्हाईट पॅव्हिलियनमध्ये वापस गेलो माझ्या मास्टरचा बर्थडे सेलिब्रेट करायला. आपल्याला फ्लॅशबॅक दाखवतात. जेव्हा मी आत गेलो, त्याला सगळीकडे हत्याकांड झालेला दिसतो. तो ओरडू मास्टरला शोधतो. त्याला मास्टर जखमी अवस्थेत मिळतात. मास्टर म्हणतात, सांभाळून. वरून शिवयान उडत येतो. सोंगलनला काही करण्याआधी तो त्याच्या डोळ्यात पावडर टाकतो, ज्यामुळे तो तळमळायला लागतो, ओरडायला लागतो. त्याच्या डोळ्यातून रक्ताच्या धारा येतात. शिवयान म्हणतो, सिचेनला सांग, हे तुला खूप मोठे गिफ्ट आहे. त्याने माझ्या परिवाराचा हत्याकांड केला आणि माझ्या मास्टरचा 10 दिवसापेक्षा जास्त छळ केला. तो माझ्या घराच्या छतावर लपून बसून होता, माझी वाट पाहत, आणि संधी साधून त्याने वार केला. प्रेझेंटमध्ये वेनिंग म्हणतो, शिवयानने सिचेनचा बदला म्हणून तुझ्या कुटुंबाचा हत्याकांड केला? सोंगलन मान हलवून हो म्हणतो. मी विचारतो, मग पुढे काय झालं? सोंगलन म्हणतो, मी बेशुद्ध झालो होतो. काही वेळाने मला शिचेन माझ्याजवळ असण्याचा भास झाला. त्याने मला सांगितले की तो मला त्याच्या आईच्या भेटीसाठी बोलवत आहे. त्याची आई बोशान वंडरर माझ्या डोळ्याचा इलाज करते म्हणे. वेनकिंग म्हणते, बोशान वंडरर? वेनिंग म्हणतो, पौराणिक एकमेव कल्टिमेटर जे मेलेल्यांना जिवंत करू शकतात. लोक म्हणतात त्या हड्ड्यांना मांस देऊ शकते. सोंगलन म्हणतो, अगदी बरोबर. त्याने मला इलिंगला आणले. त्यानंतर मला काही माहीत नाही. मग मी वीच्या मुलाला भेटलो. वेनकिंग विचारते, बोशान वंडररचं काय झालं? ती इथेच आहे का? सोंगलन म्हणतो, नाही. वी म्हणतो, सोंग भावाला आराम करू द्या. बोशान वंडरर माझी आजी आहे. मला माहीत आहे ती कुठे आहे तर. यानली म्हणते, याचा अर्थ? वी म्हणतो, हो ताई, जियांग चेनला आता आपण वाचवू शकतो. सीन चेंज होतो. वी जियांग चेनसाठी जेवण घेऊन येतो. चेंगच्या डोक्यावरील निडल काढतो आणि प्लेट घेऊन जेवायला लागतो. खाता खाता बोलतो, उठला का? ये इकडे. जेवायची वेळ झाली. चेंग काही उठेना. वी पुन्हा आवाज देतो, चेंग, तुला खरंच मरायचं आहे का? चेंग म्हणतो, अशा जगण्याचा काय उपयोग, जर मी त्या अन्यायाला विरोध करू शकत नाही. कमसे कम मी मेल्यानंतर तरी फेरोशियस घोस्ट होणार. वी हसतो, जेव्हा तू लहान होता तेव्हाच तुझा आत्मशांती सोहळा झाला, त्यामुळे तू आता फेरोशियस घोस्ट होऊ शकत नाही. इथे फेरोशियस घोस्ट आपल्या भाषेत अतृप्त भटकती आत्मा होय. कल्टिवेटरच्या जगात प्रत्येक कल्टिवेटरची आत्मशांती केली जाते, कारण आत्मशांती केल्यानंतर कल्टिवेटर अपघाती मृत्यू पावला तर त्याचं भूतात रूपांतर होत नाही. चेंग म्हणतो, जर मी बदला घेऊ शकत नाही तर मी मेलो काय आणि जिवंत काय सारखंच आहे. वी म्हणतो, पण जर तुझी स्ट्रेंथ वाढली नाही तर आपण तुझं गोल्डन कोर वापस घेण्यास कसं जाणार? चेंगला आश्चर्य वाटते. तो नवलाने पाहतो. वी म्हणतो, जर तुला ऐकून नसेल आलं तर मी पुन्हा सांगतो, तुझं गोल्डन कोर वापस घेण्यासाठी. चेंग म्हणतो, तुला माहीत आहे का कसं घ्यायचं तर? वी म्हणतो, हो, मला माहीत आहे.
तुला तर माहीतच आहे की माझी आई झांगजे वंडर, तिची आई बोशान वंडरर आहे, बरोबर ना? बोशान वंडरर त्या एकमेव अशा कल्टिवेटर आहे ज्या मेलेल्यांना जिवंत करू शकतात, त्यांच्या हड्डीवर मांस आणू शकतात. चेंग म्हणतो याचा अर्थ मी म्हणतो याचा अर्थ आता तुझ्या बिमारीवर उपाय मिळालेला आहे. आणि तुला माहीत आहे ना, त्या एकांतासाठी पर्वतावर राहायला गेल्या. मग मी आता तुला बोशान वंडररकडे घेऊन जातो. चेंग विचारतो, पण तुला कसं आठवत आहे? तू तर खूप लहान होता. मी म्हणतो असं थोडी ना असते. जरी मला सर्व गोष्टी आठवत नाही तरी काही चित्र मला नेहमीच आठवतात. मला आजही एक स्त्रीचा आवाज आठवतो जी मला काही जागेची आणि वस्तूची माहिती देते. ती म्हणते, तुझ्यावर खूप भारी संकट आले तर मला एका पर्वतावर भेटायला यायचं आणि मला मदत मागायची. हे ऐकताच चेंग लगबगीने व्हीकडे येतो. तो येताच त्याला व्ही बसायला सांगतो आणि काही बोलणार त्या पहिले तो जेवायला सांगतो. आपण खाता खाता पण बोलू शकतो, नाहीतर मी काहीच सांगणार नाही. असं ऐकताच चेंग पटापटा खायला लागतो. व्ही त्याला पुन्हा वाढतो, काही दिवसात मी तुला तिथे घेऊन जाईल. चेंग म्हणतो आजच नाही. व्ही सांगतो उद्या जाऊ. आपल्याला ताईची व्यवस्था पण लावायची आहे. तिला व्यवस्थित जागी पोहोचवावे लागेल. ताईला सोबत मिरवणे बरोबर नाही. आणि तू काळजी का करतो? त्या पौराणिक काळाच्या 100 वर्षापासून वास्तवात आहे. एकाएकी गायब होणार नाही. त्यांना भेटण्यासाठी खूप सारे ठिकाण आहे. मी सर्वच ठिकाणी तुझी भेट करून देईल. जेव्हा तू माझ्या आजीला भेटशील तेव्हा आपण दोघे वेगळे आहोत याची जाणीव होऊ देऊ नको. जेव्हा तू पर्वतावर जाशील तेव्हा तू डोळे बंद करशील. जेव्हा जाशील तेव्हा डोळे, कान, दिमाग सर्व बंद करून जाशील आणि जे काही बोलेल ते सर्व काही करशील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुला कोणी विचारलं तर तू झांगजे वंडररचा मुलगा आहे असं सांगशील. खरं नाव सांगू नको. या गोष्टी सोडून तू सर्व काही खरं खरं सांगशील. तुझा जखमाविषयी आणि तुला जखम कोणी दिली ते पण. चेंग प्रत्येक गोष्टीला हो हो म्हणत असतो. ही गोष्ट मी आणि तू सोडून कुणालाही कळता कामा नये. अगदी ताईला पण नाही. नाहीतर ताई आपल्यासोबत यायचा हट्ट करेल. इतक्या वेळानंतर चेंगला ताईची आठवण येते. आता माझी ताई कशी आहे? व्ही सांगतो ताई बरी आहे. आता ती वेनिंगसोबत औषधी वनस्पती आणायला गेलेली आहे. चेंग म्हणतो जर ती एका जागी राहिली तर पुन्हा बिमार पडेल. असं म्हणत तो अन्न घाईघाईने खातो आणि व्ही त्याच्याकडे स्माईल देत पाहतो, कारण चेंग इतक्या दिवसानंतर नॉर्मल मुलासारखा वागायला लागतो म्हणून. सीन चेंज होतो. व्ही पुन्हा वेनकिंगला भेटायला लायब्ररीमध्ये जातो. दरवाजावर थाप मारण्याआधी वेनकिंग दरवाजा उघडते आणि काही न बोलता जागेवर जाऊन बसते. व्ही तिच्याकडे बघून विचार करतो, जितका चांगला जियांग चेन आहे तितकाच चांगला वेनकिंग पण आहे. म्हणजे इथे कुठे ना कुठेतरी त्याला ती चांगली वाटायला लागते. व्ही म्हणतो खरं तर मी हे सांगायला आलो की सोंग भावाचे डोळे खूप लवकर बरे झाले. काही दिवसात तो पाहायला लागेल, मग तो इथून निघून जाणार. वेनकिंग म्हणते वेन कुटुंबाच्या शत्रू यांना आश्रय देऊन आम्ही त्यांच्या विरोधात जात आहोत. मग त्यात एक आणखी सही. व्ही म्हणतो हो तू बरोबर बोलत आहेस. असो, मी सोंगलांना विचारलं की लान्झान आणि जीनच्या लोकांपर्यंत माझ्या बहिणीला पोचून दे. वेनकिंग काही बोलत नाही. वेनकिंग मला बेशुद्धीचं पावडर देऊ शकते का? मला असं वाटत आहे काही लोक दिवसभर झोपलेले नाही. यामार्फत तो तिला टॉन्टही मारतो. वेनकिंग काही न बोलता पावडरची पुडी उचलून त्याला देते. व्ही उचलतो आणि थँक्यू म्हणून तिथून निघतो. वेनकिंग म्हणते तू हा विचार केला का? जर जियांग चेनला माहीत झालं तर काय होणार? व्ही म्हणतो तर कायचा प्रश्नच येत नाही, कारण हे त्याला कधीच कळणार नाही. वेनकिंग म्हणते तू हे सत्य काही काळ लपवू शकतो पण पूर्ण आयुष्यभर नाही. मग पुढे काय? व्ही म्हणतो वेनकिंग जर ही जखम तुझ्या भावाला झाली असती तर मला गॅरंटी आहे तू पण माझ्यासारखीच वागली असती. इथे मात्र ती काही बोलत नाही आणि व्ही बाहेर जातो. सीन चेंज होतो. ताई चेंगचा घाम पुसून उठते. तिचा तोल पुन्हा जातो. ती सांडणार तर व्ही तिला पुन्हा सावरतो. तिला कोणी दवाखान्यात न्या रे. तो काही बोलणार तर ती त्याला चूप करते. चेंग आताच झोपला आहे, त्याला डिस्टर्ब करू नको. व्ही म्हणतो तो तर इनप झोपला. बरं लहान आवाजात बोलतो, चल तिकडे बोलू. हो, मला वाटत नाही तुझी झोप इतक्यात बरोबर झाली असेल. मी स्पेशली वेनकिंगला विचारून ही पावडर आणली आहे तुझ्यासाठी. यामुळे तुझं माइंड शांत होणार आणि झोपण्यास मदत होणार. तू हे इन्सेन्स बर्नरमध्ये टाक. ती ते पॅकेट खोलते, वास घेते आणि बर्नरमध्ये टाकते. ती विचारते शियान
मी तुला कधीच दुपारी पाहिलं नाही. तू कुठे गेला होता? तू रात्री जेवला का? तो काही बोलणार तर त्याला सुगंध येते. तो पॉटवरचं झाकण काढतो. हे नक्कीच कमळाचे मूळ आणि मटणाचे सूप आहे. ताई म्हणते, मी हे तुझ्यासाठी स्पेशली काढून ठेवलेले आहे. असे म्हणत ती त्याला सर्व करते. पण यमुनांमध्ये जसं सूप बनते त्यापेक्षा थोडी वेगळी चव आहे. तो सुवास घेऊन बघतो. सुंदर सुगंध. ताई, तुला आठवते तू माझ्यासाठी पहिल्यांदा कधी सूप बनवले ते? ताई हसून उत्तर देते, हो. वडिलांनी तेव्हा तुला पहिल्यांदा घरी आणले होते. मी म्हणतो, हो. त्यावेळी मी पहिल्यांदा लोटस केवला आलो होतो. त्या कुत्र्यांच्या पिलामुळे मला मरणाची भीती वाटली. चेंग लहानपणापासूनच अभिमानी होता. इथून सुरुवात होते त्याच्या बालपणीच्या आठवणींची, जी ॲक्च्युली इंटरेस्टिंग आहे. आणि ते पाहण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.